मोठी बातमी सध्या आपण पाहतोय जी समोर येते, उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, दुपारी 3 वाजता या दोघांमध्ये भेट होणार आहे। आगामी निवडणुका मराठीच्या मुद्द्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या गोटात बैठकांचं सत्र सुरू असताना आता दोन्ही पक्षांचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भेट घेणार असल्याचं कळतंय। दुपारी 3 वाजता या दोघांमध्ये खलबतं होणार आहे। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, कोणकोणते मुद्दे या बैठकीच्या केंद्रबिंदू म्हणून राहू शकतात? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 3 वाजता आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक बंगल्यावर भेट घेणार आहेत। या भेटीत हिंदी सक्तीचा जो मुद्दा होता, जो जी आर रद्द करण्यात आलेला होता, त्या विषयावर देखील चर्चा होईल। आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या दृष्टीने देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। याशिवाय बरेच दिवस झालेले आहेत की हे वरिष्ठ नेते मूव्ही असते जे त्यांची भेटीगाठी झालेले नाही, त्या अनुषंगाने देखील ही भेट घेणार असल्याची माहिती मिळते। दुपारी 3 वाजता या ठिकाणी संजय राऊत देखील त्यांच्या सोबत असणार आहेत आणि इतर देखील शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतील। सुरुवातीला उद्धव ठाकरे विधान भवनात येणार आहेत, त्यानंतर आझाद मैदान आणि त्यानंतर 3 वाजता ते शरद पवार यांची भेट घेणार। त्यामुळे अनेक विषय आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या विषयावर देखील आता जो हिंदी सक्तीचा जी आर जरी रद्द केला असला तरी शरद पवार गटाने देखील पाठिंबा दिलेला होता, त्यामुळे विजय जल्लोष काढायचा का याबाबतची देखील चर्चा केली जाणार असल्याची माहिती देखील मिळते। त्यामुळे आता दुपारी 3 नंतरच नेमकी काय चर्चा होते हे देखील काही वेळाने दुपारी 3 नंतर पाहावं लागणार आहे चर्चा काय होतीये आणि त्याची प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहू। गिरीश, धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।